आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। 11 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5च्या सुमारास चांदूर बाजार शहरात आरटीओची स्कॉर्पिओ गाडी दाखल झाली आणि एकच खळबळ उडाली। आरटीओची गाडी दिसताच कागदपत्रे नसलेल्या स्कूल बस चालकांची भंबेरी उडाली। दिसेल त्या रस्त्याने भरधाव वेगात स्कूल बस पळवल्या जाऊ लागल्या। आरटीओच्या अधिकाऱ्यांनी एका पिवळ्या स्कूल बसचा पाठलाग सुरू केला। भीतीच्या सावटाखाली चालकाने ती बस थेट चांदूर बाजारमधील सर्वात गर्दीच्या सोनार लाईन परिसरात नेऊन लपवली। एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी बस पळवणे अत्यंत धोकादायक असतानाही आरटीओने पाठलाग सोडला नाही। अखेर बस थांबवली खरी, पण पुढे काय? इथेच हा थरार थांबला नाही। नगर परिषद रस्ता ते बेलोरा चौक मार्गे जात असताना आरटीओच्या पथकाने दुसऱ्या एका स्कूल बसचा पाठलाग केला। चालकाने घाबरून ती भरधाव बस थेट एसटी डेपोच्या वर्कशॉपमध्ये लपवली। परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा जीवघेणा पाठलाग करूनही आरटीओचे अधिकारी रिकाम्या हाताने परतले। एकाही बसवर कसलीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई झाली नाही। मग प्रश्न उपस्थित होतोय, ही कारवाई होती की निव्वळ नौटंकी? शाळा नुकतीच सुटली होती, रस्त्यावर लहान लहान मुले होती। अशा गजबजलेल्या वातावरणात आरटीओ भरधाव वेगात गाड्यांचा पाठलाग करत होते। जर यात एखादा दुर्दैवी अपघात झाला असता तर त्याचा जबाबदार कोण? केवळ पाठलाग करायचा, फोटो काढायचे आणि निघून जायचे, यापेक्षा आरटीओ अधिकाऱ्यांनी घरीच बसलेले काय वाईट, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। गेल्या 5-6 दिवसांपासून आरटीओ विभाग फक्त स्कूल बसवरच कारवाईचा बडगा दाखवत आहे, पण रस्त्यावरून विना नंबरच्या पासिंग नसलेल्या आणि बेकायदेशीर गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांकडे आरटीओचे दुर्लक्ष का? त्यांच्यावर कारवाई कधी होणार? चांदूर बाजारच्या नागरिकांनी आता थेट इशारा दिला आहे, असा जीवघेणा पाठलाग करून लोकांच्या जीवाशी खेळणे तातडीने बंद करा। शाळा सुटण्याच्या वेळी आधीच तपासणी नाके लावून कागदपत्रांची पाहणी करा आणि कायदेशीर कारवाई करा। अशा प्रकारे वाहनांचा पाठलाग करताना जर पुन्हा कोणाचा बळी गेला तर त्याला थेट आरटीओ विभागच जबाबदार असेल, असा स्पष्ट इशारा आता जनतेने दिला आहे। प्रतिनिधी अनिल ठाकरे, NCN न्यूज, चांदूर बाजार।